हा कसला हो शेतकरी राजा. आपण म्हणतो शेतकरी राजा, शेतकरी राजा. या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याचे जेवर कितीतरी नेते पुढं झालेत आणि सत्तेत गेल्यानंतर मित्रांनो ते बकरी होऊन बसलेत. आणि शेतकऱ्यांच्या दिवसांदिवस आपण जर बघत असेल ते हा वाढता आत्महत्याचा कळस आहे मित्रांनो. आणि ह्या वाढत्या आत्महत्यामुळं शेतकरी हा ग्रस्त झालेला आहे मित्रांनो. दिवसेंदिवस आत्महत्या वाढतात मित्रांनो. आणि हा वाढता हा लेख कारण शेतीमालाला भाव नाही आणि शेतकरी आत्महत्या वाढतात. मित्रांनो, युरियाचे, खताचे, औषधाचे भाव गगनाला भिडलेत. शेतकऱ्याला भाव नाही. शेतीमालाला भाव 2014च्या अगोदर चांगला होता आणि हे सरकार आल्यापासून कमी आहे मित्रांनो. आपण बघत असेल खाद्यतेल खाद्याचे पदार्थाचे भाव वाढलेले, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचेसुद्धा भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालालासुद्धा भाव मिळत नाही. शेतकऱ्याचे भाव आता कमी झालेले आहेत आणि बुरे दिन आपले आलेले मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कृष्णा कोटचे पुन्हा आपल्या गगन बारेरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघत असेल हे भाजपचं सरकार आल्यापासून म्हणजे 2014 नंतर शेतकरी आत्महत्या थांबाचं नाव कमी नाही होत. कारण आपण बघतो दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढून मिळाला पाहिजे, पण एवढी महागाई वाढलेली असताना शेतकऱ्याचे भाव आज कमी आहे. 2014च्या अगोदर मित्रांनो 10 ते 12 हजार रुपये क्विंटल कापूस विकला जायचा आणि आज तो 7 ते 7.5 हजार रुपये कापूस विकला जाऊ राहिले मित्रांनो. आणि त्याच वेळेस बघितलं आपण ते सरकारचे जे काही भाव होते मित्रांनो, डिझेल असेल, पेट्रोल असेल, ते सुद्धा 55-70 रुपये लिटर आपल्याला मिळायचं आणि तेच भाव आज डबलीने झालेले. पण शेतकऱ्याचे भाव मित्रांनो खूपच कमी झालेले. शेतीमालाला भाव नाही, त्यामुळं दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहे मित्रांनो. आणि या सरकारच्या काळामध्ये फक्त शेतकरी आणि व्यापारी सुखी असल्याचं आपल्याला दिसतं आहे मित्रांनो. कारण शेतकऱ्याला जर योग्य भाव मिळाला, शेतकऱ्याच्या घामाला जर दाम मिळाला तर शेतकरी आत्महत्या नक्कीच कमी होईल मित्रांनो. आपण मोठ्या गर्वानं शेतकरी राजा, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि खरोखर जर म्हणलं तर 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, खेड्यापाड्यात राहते. मग या 70% जनतेकडे या सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. पण शेतीमालाला भाव नाही आहे आणि त्यांच्या खता औषधाचे भाव 2000 नंतर 4 पट 5 पट भाव वाढले. आणि शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे मित्रांनो, ते उत्पन्न आज निम्म्यावर भाव आलेला आहे. 6 ते 7 हजार रुपये क्विंटल कापूस विकल्या जातं मित्रांनो. 2014च्या अगोदर आपण 7 ते 8 हजार रुपये क्विंटलनं तुरी विकल्या, सोयाबीन विकलं मित्रांनो. आणि आज सोयाबीन तुमचे 4 ते 4.5 हजाराच्या पुढं कोणी विचारत नाही. मग मला सांगा, एवढं कमी भाव आपल्या या सोयाबीनला मिळतो आणि तेच सोयाबीनचं तेल तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बॅग ही कमीत कमी 180 ते 90 रुपयाला विकते. मग मला सांगा, शेतकरी या ठिकाणी सुधरेल कसा? कापसाला 10 ते 12 हजार रुपये भाव मिळायचा, आज तो आपल्याला 7-7.5 हजार रुपये मिळतो. आणि हा चढता आलेख मित्रांनो भाववाढीचा सरकारचा आहे. पण शेतीमालाला हा चढता आलेख कधी दिसणार आपल्याला? यातच शेतकऱ्याचं खरं भविष्य अवलंबून आहे. पण शेतकऱ्याला नेहमीच्याला आपण बघतो मित्रांनो, त्याच्या उत्पादना एवढासुद्धा त्याला तो भाव मिळत नाही. आणि शेतकरी अत्यंत बिकट परिस्थिती आहे मित्रांनो. आज शेती करो की नाही करो असं शेतकऱ्यामध्ये दुहेरी संकट आहे. कारण आपल्या ज्यावेळेस 2014च्या अगोदर अच्छे दिन आएंगे असं मोदी साहेबांनी सांगितलं, पण आजचे दिन कुठे हो शेतकऱ्याचे? कुठं दिसले आजचे दिन? आजचे दिन जेव्हा होतील की जेव्हा ते 2014च्या अगोदरचे भाव येते ते तरी मिळाले ते तेव्हा आजचे दिन होईल. त्यावेळी तरी मग शेतीमालाला भाव होता आणि जीवनाच्या वस्तूचे रेटसुद्धा कमी होते मित्रांनो. पण आजचे दिन तर नाही, पण बुरे दिन आलेले मित्रांनो. आणि बुरे दिन याच्यावरूनच सिद्ध होते की शेतकरी हा अत्यंत ग्रस्त आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हा या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतील तेव्हा खरं आपल्या भारताला कृषीप्रधान देश होईल आणि भारत हा सुधारला गिनता होईल मित्रांनो. पण असं होताना काही दिसत नाही. शेतकरी अत्यंत दिवसांदिवस बिकट परिस्थितीतून जात आहे मित्रांनो. आपण बघतो वाढलेले जे भाव आहे. आता अजून कपाशीला, शेतीमालाला कुठल्याही प्रकारचे भाव नाही. 2014च्या अगोदर आपण युरियाची गोणी असेल, DAPची गोणी असेल 300-350-400 रुपयाला मिळाली आणि आज ते 5 पट भाव झालेले म्हणजे 1600-1700 रुपयाला आपल्याला एक गोणी मिळते मित्रांनो. मग शेतकऱ्याचे भावसुद्धा तेवढ्या पटीत वाढायला पाहिजे. 2014च्या अगोदर 13-12 हजार रुपयानं कापूस विकला होता, 8 हजार रुपयानं तुरी विकल्यात, 7-7.5 हजार रुपयाने सोयाबीन विकलं मित्रांनो. मग ते तरी आज कमीत कमी भाव राहायला पाहिजे. पण सोयाबीनला 4-4.5 हजार रुपये पुढं भाव मिळतो आहे. कापसाला 7-7.5 हजार रुपये भाव मिळतो. तुरीलाही भाव नाही आणि खताचे भाव 5 पट झालेले.
त्या पटीने कमीत कमी आपल्याला दुप्पट तरी भाव द्यायला पाहिजे. पण मित्रांनो, या सरकारच्या काळामध्ये खरं सांगू शेतकरी एवढा मेटाकुटीस आलेला आहे, कारण त्याच्या घामाला दाम मिळत नाही, त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. आणि साहेबांनी 2021 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल मित्रांनो. दुप्पट नाही पण ते निमपट झालेलं आहे. आणि सत्य परिस्थिती मित्रांनो की आज शेतकरी आत्महत्या वाढता हे त्याचं एकमेव कारण आहे की शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. मित्रांनो, आपण बघितलं असेल कुठलाही नोकरदार असेल किंवा यांनी आत्महत्या कुठे ऐकलं का? आतापर्यंत कोणाच्या ऐकण्यात आले नाही मित्रांनो. मग नोकरदार एक वर्ग आहे आणि शेतकरी एक वर्ग आहे. मग शेतकऱ्याला सुद्धा का असं भाव मिळत नाही? शेतीमालाला जर भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही मित्रांनो. आणि आता नोकरदारासाठी 8वा 9वा वेतन आयोग लागू होऊ राहिला मित्रांनो. त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता भाववाढ मिळाला पाहिजे, कारण या नोकरदारांना 30 ते 35-40% पगार वाढ होणार आहे. तशी शेतकऱ्यांना सुद्धा 30-35% तरी शेतीमालाला भाव वाढवून मिळाला पाहिजे मित्रांनो. आपण बघतो जो हमी भाव असतो, हमी भावानं सुद्धा शेतकऱ्याची कोणी माल घेत नाही आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याची व्यापारी लुबाडणूक करतात मित्रांनो. आपण बघत असेल शेतकरी जेवढा मेठाकुटीस आला तेवढा नोकरदार वर्ग का आला नाही? कारण त्यांना भरपूर असं वेळेवर पगार मिळत असतो. त्यामुळं शेतकऱ्यावर सुद्धा या सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. शेतकरी कसा सुधरेल यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो. पण तसं काही होताना दिसत नाही. फक्त या सरकारच्या काळामध्ये नोकरवाले आणि भाग भांडवलदार सुधारले मित्रांनो. शेतकरी सुधरेल तर भारत सुधरेल मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त कमेंट करा आणि गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.